या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सोलापुरातील श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीने 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत ओम अवंतीनगर हरेराम हरेकृष्ण मंदिरासमोर जंगम वस्तीजवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री समक्का सारक्का देवीची यात्रा भरवण्यात येते. तेलंगणा राज्यातील मेडारम येथे समक्का सारक्का देवीची मूळ यात्रा दर 2 वर्षांनी भरवली जाते. सोलापुरात या देवीचे लाखो भक्तगण आहेत. यापैकी मोठ्या संख्येने भक्तगण मेडाराम येथे यात्रेला हजेरी लावतात, पण असंख्य सामान्य गरीब भक्तांना या यात्रेला जाणे आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही. अशा भक्तांच्या सोयीसाठी गत 20 वर्षांपासून श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीने 2002 पासून मेडाराम धर्तीवर सोलापुरात दर 2 वर्षांनी यात्रा भरवली जाते. यंदा ही 13वी जत्रा आहे. श्री समक्का सारक्का संप्रदायाशी अनुबंधित असलेले सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी राजाराम यनगंटी, कैलासवासी नरसप्पा दासरी, कैलासवासी नारायण पुलगम, कैलासवासी जयराम विडप यांच्या प्रेरणेने 2002 साली सोलापुरात श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानुसार दर 2 वर्षांनी ही यात्रा भरते. बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात यात्रेस सुरुवात झाली. यावेळी समक्का सारक्का देवीची विधिवत आरती करण्यात आली. दरम्यान पहिल्याच दिवशी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करण्यात येत होता. या निमित्ताने मंगलमय वातावरणात श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी आणि सल्लागार रामचंद्र जन्नू यांनी यात्रेची माहिती दिली. संस्थेकडून यात्रा काळात पाणी, वीज या सोयीसोबतच 80 बाय 40 फुटाचे भव्य सभामंडप उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी वनदेवीच्या आसनाचा चबुतरा असून सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पर्यावरणीय दृष्टीने 200 झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत. यात्रेत दररोज सुमारे 25 ते 30 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. यावेळी उपाध्यक्ष चंदूलाल अंबाल, सचिव अंबादास यनगंटी, सहसचिव विठ्ठल इमडशेट्टी, खजिनदार शंकर बग्गा, व्यंकटेश विडप, संतोष आडम, मुरलीधर कनकी, विश्वनाथ मेरगू यांची उपस्थिती होती. समक्का सारक्का देवीचं मूळ तेलंगणामध्ये असलेल्या मेडारम ठिकाणी या ठिकाणी होत असतात. तिथे 2 वर्षांनी होणाऱ्या या जत्रेला मेडारमपर्यंत जाणं स्थानिक लोकांना शक्य होत नाही. तब्बल 500 किलोमीटर अंतराचा गरीब कामगार किंवा काही जागरूक भक्त तिथपर्यंत जाणे शक्य नाही, म्हणून सोलापुरातच त्यांचे प्रतिकात्मक स्वरूप या ठिकाणी जत्रेचं स्वरूप केलेलं आहे. आज तारीख 28 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवसाची जत्रा या ठिकाणी होत असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या परिसरात असलेले भक्तगण देवींचं दर्शन घेऊन त्यांनी या ठिकाणी यात्रा संपन्न करीत असतात. आणि अशा पद्धतीनं आगामी 5 दिवस चांगल्या पद्धतीनं होणाऱ्या सगळ्या पद्धतीच्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणून समक्का सारक्का देवीचं या ठिकाणी जागरूक देवीचं सगळ्या जणांना त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. दिनांक 28 जानेवारी 2026 पासून आज सोलापूरमध्ये समक्का सारक्का देवीची जत्रा होत आहे. दिनांक आज 28 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत 4 दिवस हा सोलापूरमध्ये जत्रा होणार आहे. आज कुंभारी येथे आपला हरेराम हरेकृष्ण मंदिरच्या समोर जंगमवस्ती येथे या देवीची स्थापना 2002 साली सोलापुरात करण्यात आलेल्या सोलापूरचे बुरगुज राजाराम यनगंटी आणि जयराम विडप, नरसप्पा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी आपला सोलापूरमध्ये गरीब जनतेसाठी मेडारम येथे होणाऱ्या या मूळ मूर्तीच्या जाण्यासाठी लोकांना नवस फोडण्यासाठी फार खर्चिक असतो इथल्या कामगारांना. त्यासाठी सोलापुरात या मूळ देवीचे कामगार वर्गासाठी नवस किंवा पेंटासाठी पूजा अर्चना करण्यासाठी आणि देवाला इथं मूळ नैवेद्य म्हणजे बंगारम
म्हणजे गुळ हा देवाला अर्पण करत असतात. हा गुळ नवस पेटताना स्वतःच्या वजना एवढा गुळ देवाला अर्पण करतात. आज 28 तारखेपासून इथं देवाची दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे. या आज सगळ्या भाविकांना मी आवाहन करतो, 1 तारखेपासून इथं व्यवस्था दर्शनाची पर्यंत व्यवस्था केलेली आहे. सगळ्या सोलापूरकरांनी धम्मका देवीची दर्शन घ्यावी असे मी आमच्या माध्यमातून आवाहन करतो. जय समक्का सारक्का देवी माते की जय.